नमस्कार मैत्रिणींनो. तर माझ्या घरात बऱ्याच अरेंजमेंटसाठी वेगवेगळ्या गोष्टी मी वापरल्या आहेत. तर त्याचे व्हिडिओ मी करत असते. तर आज आहे, आता हा तुम्हाला जो मोठा गुलाबी डबा दिसतोय, माझ्या काय वेगवेगळ्या प्रकारचे अरेंजमेंट करते मी वेगवेगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी. आता माझ्या घरामध्ये कपाट आहेत, भरपूर फर्निचर वगैरे आहे. पण एक समस्या मोस्टली असते की धूळ. ठीक आहे. आता धूळ आणि प्लस दिसायला जरा चांगलं दिसणे एखादी गोष्ट. त्याच्यातही मी फर्निचरच्या आतमध्ये पुन्हा मी काही गोष्टी ठेवते धुळापासून वाचण्यासाठी आणि दिसावं चांगलं अरेंज केलं आणि कमी वेळेत काम व्हावं म्हणून मी बऱ्याच गोष्टी करत असते. त्याच्यापैकी एक गोष्ट मी वापरते ती म्हणजे असे मोठाले बॉक्सेस. आता हा भरपूर मोठा बॉक्स आहे. आता याचं मी तुम्हाला रुंदी लांबी दाखवते. आता माझ्याकडे हे मोठं कपाट आहे असं. ठीक आहे. हे मोठं कपाट आहे, याची दारं तुटलेली आहेत. म्हणजे मला ती कन्व्हिनियंट पण नव्हती वाटत, त्यामुळे पुन्हा लावली पण नाहीत मी. आता बघ किती याची रुंदी आहे तुम्हाला दाखवते. बघ, एक लाटणं अराउंड 1.5 लाटणं. ठीक आहे. म्हणजे आपलं रेग्युलर साईजचं जे लाटणं असतात, माझ्याकडे ते मेजरिंग टेप आहे, पण त्यांनी मला धरता येणार नाही करायला. तर हे 1.5 लाटणं याची लांबी आहे, बॉक्स ठेवायला जागा. आणि बघा रुंदी दाखवते तुम्हाला मी. इथून जर तुम्ही मोजलं तर एक लाटण्याला थोडंसं कमी आहे समजा. ठीक आहे. एवढी रुंदी आहे. मोठाला बॉक्स आहे, भरपूर मोठा बॉक्स आहे हा. म्हणजे हा डीमार्टमध्ये पण अवेलेबल असेल किंवा ऑनलाईन पण आहे, प्लास्टिकच्या दुकानांमध्ये पण आहे. आता मला किंमत नाही आठवत आहे, पण तरी 500च्या वरच होता हा, 500 रुपये वगैरेच्या. आता हे खूप जास्त काळ चालतात हे बॉक्सेस. हे खूप ड्युरेबल असतात. जनरली ते तुम्ही एकदा घेतले की तुम्हाला काही फार त्याचं करावं लागत नाही मेंटेनन्स. स्वच्छ डायरेक्ट धुता येतात. ठीक आहे. आता काय आहे की बघा, मी याच्यात काय ठेवते. आता याच्यामध्ये आहे, आता आपल्याकडे उशीच्या कवर्स असं नसतात की ठेवणीतल्या वेगळ्या कवर असतात आणि रोजच्या वापरण्यातल्या पण ठेवणीतल्या कवर असतात, राईट. जसं आता मला आज कवर्स धुवायचे आहे उशांच्या आणि चादरी धुवायच्या आहे, तर तोपर्यंत मी दुसऱ्या चढवते आणि त्या धुतलेल्या मी पुन्हा वापस ठेवून देते. तर असे डबल डबल आपल्याकडे असतील, त्याच्यासाठी हा माझा डबा आहे. ठीक आहे. आता या डब्यामध्ये मी आता याचं झाकण बघा किती मोठं आहे, तुम्हाला दाखवते. तर आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला दिसतील माझ्या ह्या सगळ्या चादरी आहे, उशांची कव्हरं आहे याच्यामध्ये. ठीक आहे. आता याचं काय होतं की आता मी याच्यामध्ये समजा, आता हे बघा, हे फोल्ड जरी केलेलं नाही आहे तरी असं पॅक आहे, त्यामुळे ते पसारा दिसत नाही फार त्याचा, राईट. तो एक उद्देश तर आहेच, पण धूळ बसत नाही सगळ्यात महत्त्वाचा. पुढच्या वेळी तुम्हाला जर कव्हर घालायची आहे उशीला, तर पुन्हा तुम्हाला त्याच्यावर धूळ म्हणजे दिसते 100%. तुम्ही किती कपाटामध्ये ठेवा, तर कपाटाच्या आतमध्ये असे बॉक्सेस वापरा तुम्ही. ठीक आहे. अजून पण एक याची उपाययोजना मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये, की त्याचे पण 2-3 प्रकारे तुम्ही करू शकता. तर माझा हा सगळ्यात सोपा उपाय आहे. आता हा डबा मी डायरेक्ट पुसून घेते किंवा घासून घेते, आतमध्ये अजिबात धूळ जात नाही. 99.99% सुरक्षित आहे, नुसतं कपाटापेक्षा. ठीक आहे. तर तुम्ही असे बॉक्सेस वापरा. आणि हे आता माझे रोजचेच आहेत, किंवा मी याच्यामध्ये पांघरून पण गळी करून ठेवते. म्हणजे आता हे ब्लँकेट आहे, हे याच्या आतमध्ये असतं माझं. याच्यात जागा असेल तर याच्या आतमध्ये ब्लँकेट असतं, अजिबात धूळ बसत नाही. आमच्याकडे धुळाचा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे. म्हणजे धूळ बसू नये, प्लस मुख्य उद्देश धूळ बसू नये, प्लस दिसायला चांगलं दिसणे, ह्या 2 गोष्टींमुळे मी ही युक्ती काढली आहे शोधून. तर तुम्ही पण असे डबे घेऊन या. आणि याच्यामधून काय असतं की आता हा डबा समजा उद्या चालून खराबही झाला, डायरेक्ट तो भंगारवाला घेतो, तर तुमचं प्रदूषण होत नाही. म्हणजे हे प्लास्टिकच्या काही गोष्टी तुम्ही नक्कीच वापरू शकता, जरी मी रेग्युलरमध्ये प्लास्टिक अजिबात वापरत नाही. आता आपल्याकडे कसं असतं की तुम्ही फर्निचरमध्ये लोखंडी किंवा स्टील या गोष्टी नाही ठेवू शकत, कारण ते खूप आहे, सगळं फर्निचर अंगावर येईल, ते वजनी असतात. त्याला आपल्याकडे ऑप्शन नाही प्लास्टिकशिवाय. पण असं प्लास्टिक वापरा की जे पुन्हा रिसायकल होईल, प्रदूषण होणार नाही आणि वर्षानुवर्ष 10 वर्ष या डब्याला काहीच होत नाही आणि अजिबातच धूळ बसत नाही. तुम्ही कुठे बाहेरगावी जाणार असाल आणि तुमच्याकडे तर याच्यामध्ये एकावर एक अशी चळत करून घ्या वर आणि त्याच्यावर एखादी चादर टाकून द्या, तरी आतमधलं सगळं सुरक्षित राहतं. बरोबर आहे. त्याच्यावर एक्स्ट्रा पण सामान तुम्ही ठेवू शकता. तर असं काहीतरी मी करत असते माझ्या घरी. आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी एक उपाय सांगणार आहे की मी अजूनही वेळ आणि मला वेळ वाचवण्याच्या दृष्टीने मी भरपूर गोष्टी करत असते घरामध्ये. तर त्या उपायामध्ये आणखी वेळ जास्त वाचतो, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे कसं ते. तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की तुम्ही करू शकता फॉलो, लाईक. थँक्यू.